भाजपला पराभूत करण्यासाठी वंचित, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट या तीनही पक्षांना एकत्रित येऊन लढायला हवं असं रोहित पवार म्हणतात। वंचित आघाडीनं संविधान वाचवण्याकरता साथ द्यायला हवी याविषयी रोहित पवार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। कर्जतचे आमदार रोहित पवार आपल्या समोर आहेत, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूयात। दादा, महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरतो नवीन, वंचित 12, त्यानंतर राष्ट्रवादी 12 आणि शिवसेना 12, काय आपलं मत? नाही, ठरतोय म्हणजे ठरल्यानंतरच आपल्याला याच्यावर बोलावं लागेल। पण जर सगळा अभ्यास करून फॉर्म्युला ठरला आणि त्या पद्धतीने सगळ्याच पक्षांनी जर तो स्वीकारला, मी म्हणत नाही 12-12-12, पण जे काही आकडे असतील आणि जर समजा हे तिन्ही पक्ष प्लस वंचित एकत्रित आपण आलो तर भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाला खूप जड जाणार आहे। आणि आमच्या सगळ्यांची अपेक्षा हीच आहे की वंचितली सुद्धा संविधान वाचवण्यासाठी भाजपच्या विरोधात इतर पक्षांबरोबर एकत्रित येणं महत्त्वाचं आहे आणि त्या गोष्टीत महत्त्व देत ते एकत्रित येत असतील तर खरंच स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे। ते कर्जतचे आमदार रोहित पवार। लोकशाहीचे मी चंद्रशेखर भांगे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।